झणझणीत अशी गावरान पद्धतीने अगदी वाफेवर बनवलेली ही मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी, भरली वांगी तुम्ही एकदा जर या पद्धतीने कराल ना, तर नेहमी नेहमी तुम्ही याच पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवाल. इतकी भन्नाट ही चवीला होते. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे ना अगदी मस्त वाफेवरची भरली वांगी करणार आहे. भाकरी बरोबर एवढी जबरदस्त लागतात ही आणि करायलाही सोपी आहे. तर साधारण 1/2 किलो मी इथे वांगी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपल्याला त्यामध्ये जो मसाला भरायचा आहे त्यासाठी बघा मी साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर इथे आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा. त्याचबरोबर साधारण 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून घेतली आहे. आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले, ज्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा धन्याची पावडर घातली आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये मी अर्धी पळी तेलाची जी छोटी पळी असते त्याने तेल घालणार आहे आणि हा सगळा मसाला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. तर इथे बघा या पद्धतीने मसाला छान आपण एकसारखा एकजीव करून घेतला आहे आणि वांगी मी या पद्धतीने स्लिट करून घेतलेत, जेणेकरून आतमध्ये एखादं किडलेलं वांगं असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपल्याला चिरा देऊन घ्यायच्यात आणि यामध्ये आपल्याला जेवढा शक्य तितका दाबून तुम्हाला मसाला भरता येईल तेवढा आपल्याला हा मसाला या वांग्यांमध्ये भरायचा आहे. बरं, या भरली वांगीसाठी अशी छोटी छोटी आणि मस्त गावरान ही वांगी घ्यायची. ही पातळ सालीची ही जी हिरवी वांगी असतात ती अगदी झटपट शिजली जातात, त्यामुळे शक्यतो हीच वांगी वापरा. तर इथे बघा 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे जिरं. तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही या फोडणीमध्ये घालू शकता. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ही भरलेली वांगी. तर सगळी भरलेली वांगी मी इथे तेलावर सोडून घेतली. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. तुम्हाला देठ काढायचे असतील तरी तुम्ही अर्धे अर्धे देठ काढू शकता. मी देठ ठेवलेले आहेत. तर या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला फक्त उलटून घ्यायची आहेत आणि त्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो घालायचा. यामध्ये आपण पाण्याचा अगदी 1 थेंबही वापरणार नाही आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता फक्त वाफेवर आपल्याला ही जी भाजी आहे, वांगी आहे ती शिजवून घ्यायची आहेत. तर बघा झाकण ठेवलं आहे. झाकणावर पाणी घालायचं, जेणेकरून वांगी पटकन शिजली जातात आणि त्याचबरोबर भाजी खाली लागतसुद्धा नाही. तर बघा भाजी आपण दुसऱ्या शेगडीवर ठेवली आहे. तोपर्यंत आपण इथे मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी करून घेऊया. तर त्यासाठी मी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ही ज्वारीची भाकरी करून घ्यायची आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर हे मस्त तेलावर केलेलं, वाफवून केलेलं बिना पाण्याचं वांगं 1 नंबर लागतं. तुम्ही या पद्धतीने करून बघा. भन्नाट अगदी मस्त असा हा गावरान बेत जबरदस्त लागतो. तर या पद्धतीने मी छान भाकरी थापून घेतली आणि त्यानंतर आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं तेलावर केलेलं हे भरलं वांगं तुम्ही जर कधी ट्राय केलेलं नसेल तर एकदा नक्की करून बघा. अगदी गावरान पद्धतीने बनवलेली ही वांग्याची भाजी जबरदस्त होते चवीला. बरं, करायलाही सोपी आहे आणि घरामध्ये जे काही तुमच्या साहित्य अवेलेबल असेल त्याच साहित्यात होते, त्यामुळे खूप जास्त मसाल्यांचा तामझाम नाही आहे. अगदी साध्या पद्धतीने गावरान पद्धतीने केलेली ही मस्त अशी तेलावरची वांगी खूप चवीला जबरदस्त लागतात. तर या पद्धतीने मस्त अशी आपली गरमागरम टम्म फुगलेली भाकरीसुद्धा तयार झालेली आहे. आणि त्याचबरोबर ही भाकरी तयार करून झाली की आपण वांगंसुद्धा जे शिजायला ठेवलं आहे ते पाहून घेऊया. ते जे छोटं वांगं आहे, जे हिरवं वांगं आहे, मी तुम्हाला जे सांगितलं ते वांगं शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये आपण छोटी छोटी अशी कोवळी कोवळी वांगी घेतलेली आहेत, त्यामुळे ती तर अगदी झटपट अशी शिजली जातात. त्यामुळे अगदी अर्ध्या तासात तुम्ही मस्त असा हा भरलं वांगं, तेलावरचं हे भरलं वाफवलेलं वांगं आणि मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरीचा बेत करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आणि आपण जेव्हा झाकणावर असं पाणी ठेवतो, ताटावर पाणी ठेवतो, त्यामुळे भाजी अजिबात खाली लागत नाही आणि पटकन अशी कोणतीही भाजी असू द्या पटकन शिजली जाते. तर इथे बघा मी तुम्हाला वांगं दाखवते. बघू शकता वांगं एकदम छान मस्त शिजलं गेलं आहे. तर इथे आपली भन्नाट अशी तेलावरचं भरलं वांगं खाण्यासाठी तयार आहे. एकदम झणझणीत आणि चमचमीत लागतं. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर हे मस्त असं भरलेलं वांगं. आहाहा,
माझ्याच तोंडाला पाणी सुटलं आहे. मी खाल्लं आहे तरीसुद्धा पाहून परत एकदा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने हे जबरदस्त असं तेलावरचं वांगं किंवा वाफेवरचं भरलं वांगं तुम्ही म्हणू शकता, ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग तुम्हाला ही मस्त असं गावरान झणझणीत भरलं वांगं रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या मस्त अशा गावरान पद्धतीने बनवलेल्या तेलावरच्या वाफेवरच्या भरलं वांगं रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय बाय.